शिक्षण प्रसारक मंडळ गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. Hi students, I am Rakhi Kadam, Department of Physics. This is our first lecture, BSc third year, semester 5, paper number 11. Paper name is Classical Mechanics and Classical Electrodynamics. In this paper, 2 units which contain 2 chapters each. This is first unit which contain 2 chapters. First is a Lagrangian formulation and second is a techniques of calculus of variation. This is second unit which contains 2 chapters. First is a special theory of relativity and second is a charged particles dynamics. पण फर्स्ट चॅप्टरला जाण्याआधी तुम्ही जो पेपर शिकणार आहात क्लासिकल मेकॅनिक्स तो आपण का शिकतोय किंवा त्याचा यूज कुठे होतो हे आपण बघणार आहोत. थोडक्यात काय तर आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स बघायचं आहे. क्लासिकल मेकॅनिक्स इज द स्टडी ऑफ द मोशन ऑफ बॉडीज इन्क्लुडिंग द स्पेशल केस इन विच रिमेन ॲट रेस्ट. तर डेफिनेशनवरूनच तुम्हाला समजलं असेल एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर त्याचा स्टडी करण्यासाठी आपण क्लासिकल मेकॅनिक्सचा यूज करतो. किंवा अशा काही स्पेशल केस आहेत की ज्यामध्ये बॉडी रिमेन ॲट रेस्ट म्हणजेच रेस्ट पोझिशनला आहे तर त्या ऑब्जेक्टचा किंवा त्या बॉडीचा स्टडी करण्यासाठीही आपण क्लासिकल मेकॅनिक्सचा यूज करतो. क्लासिकल मेकॅनिक्स हे बघायला गेलं तर आपले जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत लाईक प्लॅनेट, स्टार्स, गॅलेक्सी यांच्या मोशनला डिस्क्राईब करण्याचं काम करतं. क्लासिकल मेकॅनिक्सद्वारा आपण खूप चांगलं प्रिडिक्शन करू शकतो. म्हणजे काय तर समजा एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्या प्रेझेंट स्टेटला तर आपण डिफाईन करू शकतोच पण त्या ऑब्जेक्टची फ्युचर स्टेट काय असेल हेही आपण सांगू शकतो किंवा त्या ऑब्जेक्टची पास्टमधली स्टेट काय होती हेही आपण क्लासिकल मेकॅनिक्सद्वारा खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल मुवमेंट, त्या ऑब्जेक्टची मुवमेंट. एखादा ऑब्जेक्ट आपण घेतला तर त्या ऑब्जेक्टच्या प्रेझेंट मुवमेंटकडे बघून आपण त्याची फ्युचर स्टेट म्हणजेच फ्युचर मुवमेंट काय असेल किंवा पास्टमधली मुवमेंट काय होती हे जे प्रिडिक्शन आहे ते क्लासिकल मेकॅनिक्समुळे खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. पण नंतर क्लासिकल मेकॅनिक्समध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या. क्लासिकल मेकॅनिक्समध्ये सगळ्यात आधी डेव्हलपमेंट झाली आणि ती म्हणजे न्यूटोनियन मेकॅनिक्स. न्यूटोनियन मेकॅनिक्स इज अ डेव्हलप ब्रँच ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. सर आयझॅक न्यूटनच्या फिजिकल कन्सेप्ट आणि मॅथमॅटिकल मेथड्सचा जास्त यूज आपण करतो त्यामुळे त्याला नाव आलं न्यूटोनियन मेकॅनिक्स. न्यूटोनियन मेकॅनिक्समध्येही आपण कोणत्याही ऑब्जेक्टच्या मोशनविषयीच बोलतो पण त्यानंतरही आणखी मेथड्स डेव्हलप होत गेल्या आणि मग आलं ते लॅग्रँजियन मेकॅनिक्स आणि हॅमिल्टोनियन मेकॅनिक्स. तुमच्या सिलेबसमधील फर्स्ट युनिट आहे तर त्यामधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो लॅग्रँजियन मेकॅनिक्सवरती आहे आणि जो सेकंड चॅप्टर आहे तो हॅमिल्टोनियन मेकॅनिक्सवरती आहे. क्लासिकल मेकॅनिक्समुळे आपण एखाद्या ऑब्जेक्टची खूप एक्झॅक्ट ॲक्युरेट व्हॅल्यू मिळवू शकतो पण कधीपर्यंत मिळवू शकतो तो ऑब्जेक्ट जास्त मोठा असला नाही पाहिजे आणि त्याची जी स्पीड आहे ते स्पीड ऑफ लाईटला अप्रोच नाही केला पाहिजे तेव्हाच तो ऑब्जेक्ट आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्समुळे ॲक्युरेट एक्झॅक्ट व्हॅल्यू देऊ शकतो. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट एक्झामाईन करतो त्याची साईज ॲटमच्या डायमीटर एवढी असते तर तेव्हा आपण दुसरी मेकॅनिक्स यूज करतो आणि ती म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स हा कम्प्लीट सेपरेट पेपर तुम्हाला सिलेबसला आहे तर तिकडे आपण जायचं नाही आहे, आपण क्लासिकल मेकॅनिक्सला जाऊ. आज आपण फर्स्ट चॅप्टरमधील सेकंड पॉईंट बघणार आहोत डिग्री ऑफ फ्रीडम. पण डिग्री ऑफ फ्रीडम बघण्यासाठी तुम्हाला कन्स्टेंट म्हणजे काय कन्स्टेंटची डेफिनेशन माहीत असली पाहिजे. सो आज डिग्री ऑफ फ्रीडमसाठी लागणारी कन्स्टेंटची डेफिनेशनही बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट कन्स्टेंट पॉईंट बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ फ्रीडम? The number of independent motion of a particle or number of independent variables required to describe the motion of a body. म्हणजे काय सपोज मी एखादा पार्टिकल घेतला तर तो किती नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्सने और किती नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्सने मोशन करू शकतो हे सांगणं म्हणजेच डिग्री ऑफ फ्रीडम. देन व्हॉट इज मीन बाय कन्स्टेंट? द लिमिटेशन ऑन द मोशन ऑफ द सिस्टीम आर कॉल्ड अ कन्स्टेंट. एखादा पार्टिकल आपण घेतला तर त्या पार्टिकलच्या इंडिपेंडंट मोशनवरती रिस्ट्रिक्शन लिमिटेशन येतं म्हणजेच कन्स्टेंट. कन्स्टेंट रेड्युसेस द डिग्री ऑफ फ्रीडम. याचं मिनिंग तुम्हाला जेव्हा मी एक्झाम्पल घेईन तेव्हा कळेलच.
आता पार्टिकल किती इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्सने मोशन करू शकतो? तर जास्तीत जास्त 3 इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्सने मोशन करू शकतो. का तर आपण इथे 3 डायमेन्शनचा विचार करतोय. पण फर्स्ट एक्झाम्पल, वन पार्टिकल. सपोज मी एक पार्टिकल घेतला, तर तो किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स और नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्सने मोशन करू शकतो? तर एकतर तो एक्स ॲक्सिसने मोशन करू शकतो, और वाय ॲक्सिसने मोशन करू शकतो, झेड ॲक्सिसने मोशन करू शकतो. सो टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड इज 3. नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू 3 × 1 इज इक्वल टू 3. हे 1 मी का घेतलं? कारण माझ्याकडे पार्टिकल्स किती आहेत? 1 पार्टिकल आहे. आता ह्या पार्टिकलला मोशन करण्यासाठी मी कोणतं लिमिटेशन किंवा रिस्ट्रिक्शन टाकले का, म्हणजेच कन्स्टंट टाकले का? तर नाही. सो नंबर ऑफ कन्स्टंट के इज इक्वल टू 0. So total degree of freedom F is equal to 3 × 1 minus 0 is equal to 3. Next, two particles. टू पार्टिकलसाठी नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स आपल्याला किती मिळतील? तर फर्स्ट पार्टिकल कसा मोशन करेल? x1 y1 z1, किंवा सेकंड पार्टिकल कसा मोशन करेल? x2 y2 z2. पण टू पार्टिकल्ससाठी टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स आपल्याला किती मिळाले? 6. से 6 कसं आलं? तर आपण 3 डायमेन्शनचा विचार करतोय, म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आपल्याला किती मिळणार आहेत? प्रत्येक वेळी 3च मिळणार आहेत. पण पार्टिकल्स आपल्याकडे किती आहेत? 2 आहेत, म्हणजे 3 × 2 इज इक्वल टू 6. पण ह्याही पार्टिकलवरती मी कोणतंही कन्स्टंट म्हणजेच रिस्ट्रिक्शन टाकलेलं नाही आहे, म्हणजे नंबर ऑफ कन्स्टंट तुमचे किती झाले? 0. सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम F इज इक्वल टू 3 × 2 minus 0 इज इक्वल टू 6. नेक्स्ट एक्झाम्पल, n पार्टिकल्स. 1 2 3 अप टू n पार्टिकल्स तर मी घेतले, तर नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स आपल्याला किती मिळतील? 3n. का? तर आपण 3 डायमेन्शनचा विचार करतोय, आणि नंबर ऑफ पार्टिकल्स तुमचे किती आहेत? n पार्टिकल्स. सो टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू किती असणार आहेत तुमचे? 3 × n इज इक्वल टू 3n. पण ह्या पार्टिकल्सलाही मी मोशन करण्यासाठी कोणतंही रिस्ट्रिक्शन किंवा लिमिटेशन टाकलेलं नाही. सो नंबर ऑफ कन्स्टंट इज इक्वल टू 0. सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम F इज इक्वल टू 3 × n minus 0 इज इक्वल टू 3n. नेक्स्ट, टू पार्टिकल्स. पण ह्या टू पार्टिकल्समध्ये मी रिस्ट्रिक्शन टाकले, म्हणजेच कन्स्टंट टाकले. तर फर्स्ट आपण काय बघूया? नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स किती येणार? 6 येणार. का 6 येणार? कारण आपलं 3 डायमेन्शनचा विचार करतोय म्हणून 3, आणि पार्टिकल्स किती आहेत आपले? 2. 3 × 2 इज इक्वल टू 6. पण मी हे 2 पार्टिकल एका लाईट रॉडने जोडलेत, म्हणजे नंबर ऑफ कन्स्टंट मी त्याच्यावरती 1 टाकली आहे. सो नंबर ऑफ कन्स्टंट इज इक्वल टू 1. सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम F इज इक्वल टू 3 × 2 minus 1 इज इक्वल टू 5. मी मगाशी जे सेकंड एक्झाम्पल बघितलं तिथं मी 2 पार्टिकल्सच घेतले, पण त्याच्यावरती नंबर ऑफ कन्स्टंट 0 होतं, म्हणून त्याची डिग्री ऑफ फ्रीडम 6 आलेली. पण आता मी त्याच्यावरती कन्स्टंट लिमिटेशन टाकले त्या पार्टिकल्सला मोशन करण्यासाठी. सो तिथं डिग्री ऑफ फ्रीडम माझं किती आलं? 5. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5, 3 पार्टिकल्स. 3 पार्टिकल्ससाठी तुम्हाला किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स मिळतील? प्रत्येक वेळी तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम करण्याची गरज नाही, आपण 3 डायमेन्शनचा विचार करतोय. सो 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, आणि पार्टिकल्स किती आहेत? 3. नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू 3 × 3 इज इक्वल टू 9. पण या पार्टिकलवरती मी लिमिटेशन म्हणजेच रिस्ट्रिक्शन कन्स्टंट टाकलेलं आहे. ते किती आहे? 1 2 and 3. So number of constant is equal to 3. So total degree of freedom is equal to F is equal to 3 × 3 minus 3 is equal to 6. आता या सगळ्या एक्झाम्पलवरून आपल्याला इन जनरल फॉर्म्युला मिळवायचा आहे. 1 to up to n पार्टिकल्स दिले तर डिग्री ऑफ फ्रीडम काढता आलं पाहिजे. सपोज 50 पार्टिकल्सची 3 डायमेन्शनमधील डिग्री ऑफ फ्रीडम काढायचे, तर 50 कोऑर्डिनेट सिस्टीम काढण्याऐवजी तुम्ही ह्या इन जनरल फॉर्म्युल्याचा यूज करून डिग्री ऑफ फ्रीडम काढू शकता. 3 ॲज इट इज इंटू n पार्टिकल्सच्या ऐवजी तुम्ही तिथं 50 टाकू शकता, आणि -k कन्स्टंट असेल तर, नसेल तर 0. डिग्री ऑफ फ्रीडमसाठी 3 डायमेन्शनमधील हा तुमचा इन जनरल फॉर्म्युला. डिग्री ऑफ फ्रीडम F इज इक्वल टू 3 × n minus k. F इज इक्वल टू 3n minus k. नेक्स्ट, इथून मी डिग्री ऑफ फ्रीडमची कंप्लीट नोट दिली आहे, जी तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे.
हा पॉईंट एक्झामला 3 ते 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. थँक्यू.